पत्रकार आपल्या सेवेसाठी भारतीय जनता पार्टी एक मिनिट दादा साइड लो दादा आयांचा कलर आज सुरू झाला पाहिजे अरे चलो आराम सुधीर जी चलिए दादा एक मिनट सावकाश शतबिंदु शरदो अंधिले विधरो भवन्ति मानो भयैर्गदायुर्गन्धो स्वस्तिष्ठया विनाशाद्या धर्मकल्याण वृद्धिदा विनायक प्रिया नित्यं दां स्वस्तिं नमस्तु नः नमो गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो राधेभ्यो राधवदेभ्यो नमो नमो मृतेभ्यो मृतवदेभ्यो नमो नमो विरूपेभ्यो वो नमः ॐ जो देवेभ्य आदवदिजो देवानां पुरोहितः पूर्वो जो देवेभ्यो जातो नमो रुचाय ब्रह्मये स्वस्ति न इन्द्रो वृद्धद्रवाः सुधिरः भोगा विद्मवेदाः सुधिरदारथो हरितणे मे सुधिनो बृहद्भद्रदधातु विद्वाणि देवतविदुरिताणि परासु वाचद्भद्रं कन्नः सुपन्नामश्चतग्निरिन्द्रो ब्रह्मादेवो बृहस्पतिः सचेतसो विश्वे देवादित्यं प्रावन्तु नः शुभे ॐ शतमिन्नु शरदो अन्तिदेवादधानचकराजरदन्दनो नम्मा पुत्रासो चन्द्रविधारो भवन्ति मानो मध्यारेकदायगन्धो अदितिरन्तरिक्षमधिर्माता सविता समुद्रः पृथिवे निर्मा अदितिः मन्यजन अदितिजातमधिजनमन्वाद्यो शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगदयः शान्तिः पाण्डवदयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वतो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि इतर सर्व मान्यवर यांना माझी विनंती आहे कार्यालयाच्या इथून थोडीशी जागा योग्य त्याच्यासाठी आपण थोडी मोकळी करायची आहे काही वेळातच दादा येथील आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करू की आज वेळात झालेला आहात कृपा करून शेड आहे त्या शेडसाठी आपण सर्वांनी उभारलेला आहे
चला एक मिनिट चलो 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 आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्यासाठी जागा मोकळी करून द्यायची आहे. कृपा करून दादांना व्यासपीठावर येण्यासाठी जागा आपण उपलब्ध करून द्यायचं आहे. मी ज्या मान्यवरांची नावं घेईल त्यांनी कृपया सर्वांनी लगेचच व्यासपीठावर यायचं आहे. लोकनेते गणेशजी नाईक साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब, आदरणीय सागरजी नाईक साहेब, आदरणीय ज्येष्ठ भगवान ढाकणे साहेब, आदरणीय सी.व्ही. रेड्डी साहेब, गोपाळ गायकवाड साहेब, जे.डी. सुतार साहेब, आनंद सुतार साहेब कृपया यायचं आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात लाडक्या साहेबांचं आपण स्वागत करूया. भगवान ढाकणे साहेब, सी.व्ही. रेड्डी साहेब, गोपाळ गायकवाड साहेब, जे.डी. सुतार साहेब, आनंद सुतार साहेब कृपया आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. सागरजी नाईक साहेब आपण देखील यायचं आहे. रवींद्र इतापे साहेब, आदरणीय दर्शनजी भगत साहेब, नेत्रा शिर्के मॅडम आपण यायचं आहे. नवी मुंबईची संस्कृती, संस्कार, आधारस्तंभ माननीय गणेशजी नाईक साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आदरणीय ज्येष्ठ जयाजी नाथ सर आपण पण यायचं आहे व्यासपीठावर. या सर्व मान्यवरांचं आम्ही इथे स्वागत करीत आहोत. त्याचप्रमाणे माजी महापौर, माजी सभापती, सर्व सदस्य. सर्वात प्रथम या मान्यवरांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. भारतीय जनता पार्टी नवी जिल्हाध्यक्षांच्या वतीनं आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचं स्वागत भारतीय जनता पार्टी नवीचे जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक साहेब यांच्या हस्ते इथे होतं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण लाडक्या साहेबांचं स्वागत करूया. जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद. त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर यांचं सगळ्यांचं मी आदरणीय सागरजी नाईक साहेब, आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब, आदरणीय सागरजी नाईक साहेब, भगवान ढाकणे साहेब, सी.व्ही. रेड्डी साहेब, गोपाळ गायकवाड साहेब, जे.डी. सुतार साहेब, आनंद सुतार साहेब, दर्शनजी भगत साहेब, रवींद्र इतापे साहेब, नेत्राताई शिर्के आणि इतर सर्व मान्यवर, नगरसेवक, माजी सभापती, सदस्य, युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, महिला मोर्चाचे सर्व पदाधिकारी, महामंत्री, माजी नगरसेवक मंडळ प्रमुख, सेल प्रमुख, अल्पसंख्याक प्रमुख या सर्वांचं भारतीय जनता पार्टी नवी जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक साहेब यांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये एकत्र मिळून आपण स्वागत करूया. आम्ही आदरणीय सगळ्यांना माझी विनंती आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे. मी भारतीय जनता पार्टी नवी जिल्हाध्यक्ष आदरणीय संदीपजी नाईक साहेबांना विनंती करतो की आपण इथे प्रस्तावना सादर करायची. भारत माता की वंदे वंदे. भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष कार्यालय या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब, नवी मुंबईचे प्रथम महापौर आणि नवी मुंबईचे प्रथम खासदार श्री संजीवजी नाईक साहेब, ऐरोली विधानसभा प्रमुख सागरजी नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर जे.डी. सुतार साहेब, महामंत्री आनंदजी सुतार, माजी सभागृह नेते
रवींद्रजी इतापे, माजी जिल्हा अध्यक्ष श्री भगवानजी ढाकणे, माजी जिल्हा अध्यक्ष सी.व्ही. रेड्डी, महामंत्री नेत्रा शिर्के मॅडम, महामंत्री सूरजजी पाटील, महामंत्री शशिकांतजी राऊत, उपाध्यक्ष श्री दशरथजी भगत, उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, उपाध्यक्ष श्री विजय घाटे, कोषाध्यक्ष अरुणजी पडते, उपाध्यक्ष शुभांगी पाटील, मंडळ अध्यक्ष विनोदजी म्हात्रे, वाशी मंडळ अध्यक्ष विजय वाळुंज, बेलापूर मंडळ अध्यक्ष अशोक गुरखे, मंडळ अध्यक्ष गिरीश म्हात्रे, तुर्भे मंडळ अध्यक्ष शशिकांत भोईर, डॉक्टर सेलचे प्रमुख डॉक्टर जयजी नाथ, ऐरोली मंडळ अध्यक्ष अशोक पाटील, क्रीडा प्रकोष्ठ प्रमुख विशाल डोळस, माजी नगरसेवक संपतजी शेवाळे, माजी नगरसेवक सकाळचे प्रमुख प्रकाशजी मोरे, माजी नगरसेवक श्री सुरेशजी शेट्टी, माजी नगरसेवक गणेशजी म्हात्रे, माजी नगरसेविका शिल्पा कांबळे मॅडम, माजी नगरसेविका मीरा पाटील मॅडम, माजी नगरसेवक सुनीलजी पाटील, माजी नगरसेवक अशोक नरभागे, माजी नगरसेविका शशिकला पाटील, माजी नगरसेवक राजेश शिंदे, माजी नगरसेवक सुजाता पाटील, माजी नगरसेवक विनीत पालकर, माजी नगरसेवक शंकर मोरे, निर्मला पाटील मॅडम, साऊथ इंडियन सेल्सचे शशी दामोदर, नेरूळ मंडळ अध्यक्ष कुणाल महाडिक, श्री आप्पा मुळे, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक रविकांत पाटील, माजी नगरसेविका अंजली वाळुंज, माजी नगरसेवक लीलाधर नाईक, श्री सुनील कुमार, श्री जगदीश पाटील, सौ शैला पाटील, श्री चेतन पाटील, श्री विजय साळे, श्री प्रदीप गवस, माजी नगरसेवक नवीन गवते, कल्पना छत्रे मॅडम, श्री रमेश नरावडे, रुचिता करपे मॅडम, संध्या सावंत मॅडम, श्याम कोटकर, गोपालजी गायकवाड, माजी खजिनदार दिनेशजी पारिक, समाजसेवक विकास पालकर, समाजसेविका सुहासिनी नायडू, समाजसेवक जगन्नाथ कोळी, श्री भाऊ भक्कर, श्री राजेश ठाकूर, श्री सुभाष गायकवाड, राजेश्री कातकिरी, रोहितजी मल्होत्रा, पुरुषोत्तमजी भोईर, हनुमानजी दळवी, नारायणजी मुकादम, स्नेहा पालकर मॅडम, बाळकृष्ण बंद्रे, रवींद्र म्हात्रे, येलूजी शिंगे, सुभाष गायकवाड, भास्कर यमगर, सुरेश गायकवाड, सुरेश शिंदे, मंगला घरत मॅडम, अंकुशजी मेडकर, रॉबिनजी मडवी, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आजी माजी नगरसेवक, जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, प्रकोष्ठ, सेल, विविध मंडळ, उपस्थित बूथ प्रमुख, सुपर वॉरियर, शक्ती केंद्र प्रमुख, उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं आज खरं तर या कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यालयाचे उद्घाटन तसं संध्याकाळी असतात,
परंतु 10:30चं टायमिंग मी आपल्या सर्वांना दिलेलं. तसं सॅटर्डे संडे देखील नाही, हा वीक डे आहे, पाऊस देखील आहे, तरी सर्व भारतीय जनता पार्टीचे आजी माजी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपण आवर्जून या उद्घाटनाकरता उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, आपल्या सर्वांचे स्वागत करतो. भारतीय जनता पार्टी आणि जिल्हा अध्यक्ष कार्यकर्त्यांचं जनसंपर्क कार्यालय, या कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या हातून होत आहे, ही माझ्याकरता खूप प्रेरणादायी बाब आहे. आपल्याला एका गोष्टीचं आवर्जून आठवण करून दिली पाहिजे. करोनाचा कालखंड, करोनाच्या कालखंडामध्ये सर्वच कार्यालय बंद होते. नवी मुंबई शहरामध्ये तर ठाणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्व सरकारी ऑफिस गरजेपुरता सुरू होते. शाळा बंद होत्या, सामाजिक संस्थांचे कार्यालय बंद होते आणि राजकीय कार्यालय देखील त्यावेळेस बंद होते. अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबई शहराकरता, नवी मुंबई शहर सुरक्षित ठेवण्याकरता आपल्या शहराच्या समस्या, कारण त्या कालखंडात नगरसेवक नव्हते, महापौर नव्हते, जनरल बॉडी नव्हती, त्यामुळे प्रशासनाला विचारणा केली पाहिजे, आपल्याला शहराला सुरक्षित ठेवलं पाहिजे. आणि त्यावेळेस आपण जसं ऐकलं, आपल्याला जशा सूचना आल्या, जसे आदेश आले, त्याप्रमाणे सर्व कार्यालय बंद होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कुठे जायचं, आपल्या अडचणी कुठे मांडायच्या, करोनाच्या संकटाशी झुंजताना आपण आपलं म्हणणं कुठे ठेवायचं, अशा प्रकारच्या चिंतेमध्ये संपूर्ण नव्या मुंबईतले नागरिक होते, कार्यकर्ते होते. आणि अशा वेळेस एक व्यक्तिमत्व पुढे आलं आणि त्या व्यक्तिमत्व पुढे नाही आलं, त्या व्यक्तिमत्वानं शहर, गाव, झोपडपट्टी आणि सर्वच कार्यकर्ते, आणि त्यावेळेस त्यांनी प्रकर्षानं सर्वांना सांगितलं की या करोना कालखंडामध्ये राजकारण नाही, या कालखंडात आपल्याला शहराला सुरक्षित ठेवायचं. आणि त्या व्यक्तीनं, तो व्यक्ती कधीही महानगरपालिकेमध्ये गेला नव्हता आणि तो व्यक्ती महानगरपालिकेमध्ये गेला, आठवड्यातून प्रत्येक आठवड्याला गेला, नवी मुंबईच्या नागरिकांच्या समस्या घेऊन गेला आणि त्या प्रत्येक आठवड्याला सर्व कार्यालय बंद असताना महानगरपालिकेमध्ये जनतेचं कार्यालय सुरू केलं, ते आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आणि त्यांच्या हस्ते आज या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन झालं. त्यामुळे जनतेची सेवा, आपल्या शहराचं हित आणि जनतेच्या मनातलं कार्य हे समजणारा, दूरदृष्टिकोन ठेवणारा नेता, आणि त्याच्या हस्ते आज आपल्या कार्यालयाचं ओपनिंग होत आहे. याच्यापेक्षा माझ्याकरता आणि माझ्या कार्यकर्त्यांकरता मोठी बाब असू शकत नाही. मी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे आजी माजी, प्रामुख्यानं माजी नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, या सर्वांनी त्या कठीण काळामध्ये आपल्याला स्वतःला सांभाळत असताना, आपण स्वतः अडचणीत असताना हा शहर सुरक्षित ठेवण्याकरता, आपला प्रभाग, आपला वॉर्ड सुरक्षित ठेवण्याकरता प्रत्येकानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रत्येकाचे जे कार्यालय होते ते कार्यालय बंद होते, परंतु ते कार्यालय बंद असले तरी ते कार्यालय गोडाऊन झाले. त्या परिस्थितीमध्ये आपल्या परिसरातील नागरिकांना कर्तव्य भाव म्हणून ज्या काही गोष्टी आपलं कर्तव्य म्हणून करायची गरज आहे, त्या सर्व गोष्टी कार्यकर्त्यांनी केल्या. काही जण तर आजारी असताना देखील त्याने आपल्या कर्तव्याची फारकत घेतली नाही. हॉस्पिटलमध्ये स्वतः क्वारंटाईन आहे तरी त्याचे फोन होते, साहेब मी क्वारंटाईन आहे परंतु माझा कार्यकर्ता तिकडे आहे, त्याला आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. अशा प्रकारचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. मी हा सर्व आजच्या दिवसाच्या औचित्यानं या गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे. मी सर्व पदाधिकारी, प्रामुख्यानं माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते
यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या सोबत त्या कालखंडात आपण नवी मुंबईच्या सेवासाठी आपण त्या ठिकाणी तत्पर राहिलो. आज नवी मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून माझी पदाची नेमणूक झाल्यानंतर जवळपास आता 17-18 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल. या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय स्तरावरून, राज्य स्तरावरून आणि आपल्या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये जे प्रदेशकडून आलेले कार्यक्रम, म्हणजे आज एक कार्यक्रम आणि दुसरा उद्या पुन्हा नवीन कार्यक्रम, आणि अशा परिस्थितीमध्ये हे कार्यक्रम पक्षाच्या संघटनेच्या वाढीसाठी होत असताना आपला पक्ष हा एका वेगळ्या सेवाभावी वृत्तीनं संपूर्ण देशामध्ये काम करतोय, एक समर्पण भावनेनं काम करतोय. सेवाभावी वृत्ती आपल्या पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक वॉर्ड स्तरावरच्या, बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक कार्यक्रम मनापासून करण्याचा प्रयत्न केला. जे काही संघटनेचे कार्यक्रम, समाज उपयोगी कार्यक्रम, निवडणुका, अशा सर्वच टप्प्यांमध्ये एक महत्वाची भूमिका आजी माजी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निभावली. त्याबद्दल देखील मी आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये झालेल्या निवडणुका, त्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून लढलेली लोकसभेची निवडणूक असेल, महायुतीच्या माध्यमातून लढलेली कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकांमध्ये आजी माजी सर्व नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनं लढून एक मोठं योगदान या दोन्ही विजयामध्ये दिलं. त्याबद्दल देखील मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज बेलापूर येथे आपला हे कार्यालय, हे जनसंपर्क कार्यालय याचा उद्घाटन होत आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचं नेरूळमध्ये देखील असलेलं कार्यालय हे कार्यान्वित आहे. आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यकर्ते, मंडळाचे अध्यक्ष, प्रकोष्ठचे प्रमुख, सेलचे प्रमुख हे विविध कार्यक्रम त्या नेरूळच्या ऑफिसमध्ये घेत असतात. आता आपल्या वाशीच्या जो ऑफिस, जे मारुती गोयल साहेबांचं नाव आवर्जून या ठिकाणी घ्यावंसं वाटतं, कारण त्यांनी आपल्या सर्व आजी माजी जिल्हा अध्यक्षांच्या समवेत स्वर्गीय मारुती गोयल साहेबांनी देखील वाशीच्या कार्यालयाकरता सर्वच कार्यकर्त्यांच्या समवेत एक योग्य असं काम त्या कार्यालयाकरता केलेलं. त्या कार्यालयाचे पेपरवर्क, डिझाईन आणि परमिशन्स आणि प्रामुख्यानं CC ही या महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल आणि त्या कार्यालयाची सुरुवात होऊन ते कार्यालय लवकरच भारतीय जनता पार्टीला लोकार्पण केलं जाईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. काही लोकांनी मला विचारलं की आता हे बेलापूरला कार्यालय काय, याच्या मागचं कारण काय, पत्रकारांनी विचारलं. तर मी त्यांना सांगितलं की बेलापूरला कार्यालय का, तर बेलापूर हे सेंट्रलाइज ठिकाण आहे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, सिडको मुख्यालय, पोलीस कमिशनरांचं ऑफिस, कोकण भवन आणि या माध्यमातून आपले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांची होणारी कामं जर आपल्याला विविध ऑफिस मधून आल्यानंतर जर एका ठिकाणी आपण आलो, त्यांना आवश्यक असलेलं कागद, पेपर, त्यांना आवश्यक असलेलं पाठबळ जर आपण इकडून पुरवलं तर खूप मोठ्या संख्येनं नवी मुंबईतल्या नागरिकांचे प्रश्न आपण या कार्यालयाच्या माध्यमातून सोडू शकतो. त्यामुळे हे कार्यालय पक्षाचं आहे का, हे कार्यालय संदीप नाईकांचं आहे का, हे कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं. ज्याला कोणाला बैठक करायची आहे, ज्याला कोणाला प्रश्न मांडायचे आहे किंवा एखाद्या विषयाला घेऊन आपल्या एखाद्या विभागाकडे जायचं असेल तर हे कार्यालय 365 दिवस 24/7 आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकरता उपलब्ध असेल. त्यामुळे हे कार्यालय जिल्हाध्यक्षांचं नाही, हे कार्यालय आजी माजी सर्व कार्यकर्त्यांचं आहे. या ठिकाणी विश्वासानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आज एक थोड्याशा अवधीमध्ये आपण सगळेजण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आला. आपण आजी माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, आपण सर्वांनी माझ्या
कार्याकरता बळ दिलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद साहेब. यानंतर ज्याचं प्रोत्साहन, ज्याचा आशीर्वाद, ज्याचं मार्गदर्शन आमच्या नेहमीच पाठीशी असते, तेलंगूची संस्कृती, संस्कार, लोकनेते गणेशजी नाईकसाहेबांना विनंती करतोय की आपण आम्हाला मार्गदर्शन करायचं. टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा आदरणीय लोकनेत्यांसाठी झाला पाहिजे. भारत माता की वंदे मातरम. भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करा. या प्रसंगी उपस्थित या शहराचे प्रथम महापौर श्री संजीव नाईक, ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार श्री संदीप नाईक आणि भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबईचे अध्यक्ष, या शहराचे माजी महापौर सागरजी नाईक, या शहराचे माजी महापौर जयवंतजी सुतार, या शहराचे सभागृह नेते रवींद्रजी इतापे, स्थायी समितीचे माजी सभापती आनंदजी सुतार, या शहराचे विरोधी पक्ष नेते श्री दशरथजी भगत, समाजसेवक सुरेश पाटील, समाजसेविका नेत्रा शिर्के, समाजसेवक सीवी रेड्डी, समाजसेवक श्री बबनराव ढाकणे, समाजसेवक गोपालराव गायकवाड, स्थायी समितीचे माजी सभापती डॉक्टर जियाजीनाथ, स्थायी समितीचे माजी सभापती सरपंच सेवाले, समाजसेवक डॉक्टर राजेश पाटील, समाजसेवक श्री विजयराव घाटे, समाजसेवक श्री अरुणजी पडते, समाजसेवक श्री भरतजी नकाते, समाजसेविका आणि स्थायी समितीच्या माजी सभापती शुभांगी पाटील, समाजसेवक विनोद म्हात्रे, समाजसेवक अशोक गोरखे, समाजसेवक गिरीश म्हात्रे, समाजसेवक अजय वालून, समाजसेवक विशाल डोलस, समाजसेवक सुरेश शेट्टी, समाजसेवक अशोक नरबागे, समाजसेवक सुनील पाटील, समाजसेवक विनीत पालकर, स्थायी समितीचे माजी सभापती समाजसेवक नवीन गवते, श्री अप्पा मुले, माजी नगरसेविका अंजली वालूंज, माजी नगरसेविका शिल्पा कांबली, प्रेमचे माजी सभापती प्रदीप गवस, समाजसेविका कल्पना छत्रे, समाजसेविका रुचिता करपे, समाजसेवक विकास पालकर, समाजसेवक भाऊ बापकर, समाजसेविका राजश्री कातकरी, समाजसेवक बालकृष्ण पंधरे, समाजसेवक सुभाष गायकवाड, समाजसेवक जगन्नाथ कोळी, माजी नगरसेविका आणि समाजसेविका शशिकला पाटील, समाजसेवक अंकुश बेडकर, नगरसेवक आणि समाजसेवक गणेश म्हात्रे, समाजसेवक नारायणजी मुकादम, समाजसेविका मंगल गरत, समाजसेवक दिनेशजी पारेख, समाजसेवक शशी दामोदरन, माजी नगरसेविका आणि समाजसेविका स्नेहा पालकर, माजी नगरसेविका सुजाता पाटील, समाजसेवक विजय वालून, माजी नगरसेवक आणि समाजसेवक शशिकांत राऊत, माजी नगरसेवक प्रकाश मोरे, माजी नगरसेवक शंकरराव मोरे, माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी नगरसेवक रविकांत पाटील, समाजसेवक रॉबिन मडवी, दिघ्याचे माजी सरपंच अनिल गवते, नगरसेवक माजी नगरसेवक राजेश गवते, समाजसेवक निशांत भगत, समाजसेवक पुरुषोत्तम भोईर, समाजसेवक आणि माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, समाजसेवक राजेश ठाकूर, उद्योगपती आणि समाजसेवक श्रीचंद्र कुकरेजा, समाजसेविका संध्या सावंत, समाजसेवक अनिल नागते,
समाजसेविका रंजना वानखेडे, समाजसेवक कुणाल माडिक, समाजसेवक सुनील कुरकुटे, समाजसेवक शेखर मोपी, समाजसेवक राजेश मडवी, समाजसेवक अमित मडवी, समाजसेवक सुदत्त दिवे, समाजसेवक रणजित नाईक, समाजसेवक वैभव भास्कर, समाजसेवक वीरेश सिंह, समाजसेवक येलू सिंगे, समाजसेविका चंद्रमा सोनकांबले, उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे आजी माजी पदाधिकारी आणि भविष्यकाळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या नोव्हेंबरची सेवा करण्याकरता उत्सुक असलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी, या कार्यालयाचं महत्व काय आहे हे संदीप नाईकांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले. मी एकच सांगेन की स्वर्गीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नंतर या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पद स्वीकारण्याचं किंवा जनतेचं नेतृत्व करण्याचं भाग्य आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेतून प्रयत्नातून पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना लाभलं. हाच तुमच्या सगळ्यांचा गौरव आहे असं मी म्हणतो. या यशामध्ये ज्या हजारो त्या कालच्या जनसंघाच्या, नंतर झालेल्या जनता पक्षाच्या, नंतर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मोल ते अमोल आहे. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो की कुठल्याही शहरामध्ये जर का त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज आपण जर प्रभावित झालो असो तर त्या शहरामध्ये जे माजी कार्यकर्ते आहेत त्या लोकांची आवर्जून तुम्ही आठवण ठेवा. त्यांना फार मोठ्या अपेक्षा नाहीत, कारण त्यावेळेला त्यांनी ज्याला त्या प्रवाहामध्ये काम केलं त्यांना सत्ता बिता ह्या तर फार दूरवर धुसर होत्या, कधी प्रकाशाचा कळपण दिसला नव्हता, तरी सुद्धा ते निष्ठेने काम केलं आणि आज त्याचं रूपांतर सत्तेमध्ये झालेलं आहे. त्यांना फार मोठ्या अपेक्षा नाहीत. तुम्ही त्यांना पद द्या, दे आर नॉट रिक्वायर्ड. फक्त त्या ठिकाणी सन्मानानं बोलवा, एखादं गुलाबाचं फुल द्या, त्याच्या केलेल्या कार्याचा तुम्ही उल्लेख केला. निश्चितपणे ज्या कोणी म्हणजे त्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षाची जनसंघाची स्थापना करताना जी उद्दिष्ट ठेवली त्यांच्या स्वर्गस्थ आत्म्याला निश्चितपणे शांतता लागेल. कारण त्यांना एक निश्चित माहित पडेल की जी लोक कष्ट करतात त्या करतात त्याचा सन्मान आज सुद्धा पक्षामध्ये होतोय. ही भावना निश्चितपणे भविष्य काळामध्ये पक्ष मजबूत होण्याकरता, भविष्य काळामध्ये जनसामान्यांचा प्रवाह आपल्यामध्ये येण्याकरता कारणीभूत ठरणार. बाब अशी आहे की 14ला यश मिळालं, त्याच्यापेक्षा 19ला जास्त यश मिळालं. 24ला त्या यशामध्ये काही कमतरता झाल्या. त्या कमतरता का झाल्या त्याचा निश्चितपणे शोध बोध घेतला जाईल. परंतु एकूणच झालेल्या चुका कबूल करणं, त्याची दुरुस्ती करणं हे चांगल्या माणसाचं लक्षण असतं. सदा सर्वकाळ कधीही सूर्य सुद्धा माध्यमिक कल्पनत नसतो. सूर्याला सुद्धा अस्त होतो, सूर्याचा उदय होत असतो. परंतु जे सत्कर्माने पुढे जात असतात त्यांचा उदय दररोज होतात, तो सूर्यासारखा उदय होतात. आणि म्हणून लोकसभेच्या अनुषंगाने काय घडलं त्याचा विसर पाडा. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या साधारण 20 ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान होणाऱ्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करा. त्यानंतर होणाऱ्या महानगरपालिकांच्या यशाकडे त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. मिळालेल्या पदातून स्वतःचा तोरा मिळवण्यासाठी ते पद नको आहेत आपल्याला. मगाशी संदीप नाईकांनी जे उल्लेख केला की ज्यावेळेस भाऊ भावाला भेटत नव्हता, शेजारच्या फ्लॅट मध्ये कोण जगला ते मृत आहे याची ज्याला कोणाला भान नव्हती, त्यावेळेला तुम्ही सर्वजण माझ्या समवेत मनाच्या वातावरणामध्ये आपण कोविड सेंटरला भेटी दिल्या, हॉस्पिटलला भेटी दिल्या. मी वारंवार उल्लेख करतो की
95 ते 2020 पर्यंत फक्त मी मुख्यालयामध्ये 3 वेळा गेलो होतो. परंतु कोविडचा कालखंड सुरू झाल्यानंतर गीताबेन म्हणते ती 79वी आपली भेट आहे. आता ही निवडणुका होईपर्यंत आचारसंहिता दर महिन्याला भेट होईल आणि त्या भेटीमध्ये फोटो काढणे किंवा क्लिप पाठवण्यासाठी नाही, तर ज्या वॉर्डमध्ये ज्या बूथ मध्ये ज्या गोष्टी जनसामान्याला अडचणीच्या ठरतात त्याची उजळणी करून त्याची पूर्णत्व करण्याकरता त्या ठिकाणी आपण काम करणार आहोत. मी एकच सांगेन की ह्या भविष्य काळामध्ये जे राहिलेलं काम जे जनसामान्याचं काम आहे त्या कामाची निश्चितपणे तुम्हाला जाणीव आहे. त्या पद्धतीने तुम्ही काम करता. या 2-4-5 दिवसापूर्वी ज्यावेळेला वॉटर मीटर गटर प्रत्येक वॉर्डच्या गोष्टी घेऊन तुम्ही या म्हटल्यानंतर एकूण 1 ते 111 वॉर्ड मध्ये कार्यकर्ते सगळे माजी महापौर सहित स्टँडिंग कमिटी चेअरमॅन उपमहापौर सभागृह नेते सगळेजण त्या ठिकाणी निवेदन घेऊन आले आणि मी संबंधितांना सांगितलेले त्याची लिस्ट करा, टप्प्याटप्प्याने त्याचं एकूण बजेटिंग करा, टेंडर काढा आणि त्याची वर्क ऑर्डर द्या. आम्हाला त्याची अजिबात क्रेडिट नकोय, फक्त जनसामान्यांची कामं व्हावी हीच आमची तीव्र इच्छा आहे. भविष्यकाल आता ज्या काय गोष्टी निवडणुका जिंकण्याकरता लागतात त्याची तो उघड चर्चा करण्याची गरज नाही, परंतु जिल्हाध्यक्ष म्हणून संदीप नाईक सतर्कपणे त्या ठिकाणी तुमच्याशी संपर्क साधून आहे. त्या सर्व गोष्टी इन टाइम शेड्यूल प्रमाणे व्हायला पाहिजेत आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की जो 2024 ला आपल्याला जो काही थोडासा धक्का बसलाय तो 2029 मध्ये त्याची पुढे पुसटशी आठवण सुद्धा राहणार नाही. अशा प्रकारचं कार्य या 5 वर्षामध्ये आपल्याला पुन्हा करायचं. एकूण धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे माणुसकी धर्माची जतन करावी हीच परमेश्वराची इच्छा आणि त्या पद्धतीनं जो राष्ट्रावर प्रेम करतो तो माणुसकी धर्मावर प्रेम करतो तो प्रत्येक घटक आपला आहे. त्या प्रत्येक घटकाच्या हिताची जपणूक करण्याचं काम तुम्हाला मला करायचं. संदीप नाईकांनी एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली ती मला आवडली की हे कार्यालय संदीप नाईक जिल्हाध्यक्षांचं नाही. या ठिकाणी हे कार्यालय जो भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर प्रेम करून जनसामान्याशी समरस होण्याची भूमिका ठेवतो त्या प्रत्येकाच्या सगळ्या अडीअडचणी दूर करण्याकरता हे कार्यालय. बनकोड्यामध्ये कार्यालय आहे, ऐरोलीमध्ये आहे, इथं झालं नेरूळमध्ये आहे. मी तर आता म्हणेन प्रत्येक जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्षांच्याकडे एक कार्यालय त्या ठिकाणी असलं तर तालुका अध्यक्ष नाही तर प्रत्येक वॉर्ड गणित त्या ठिकाणी कार्यालय सुरू झालं पाहिजे आणि ते पण फक्त भारतीय जनता पक्षाचं काम करण्याकरता नाही तर जनसामान्यांची असलेली सर्व प्रकारची दुःख त्या ठिकाणी चर्चेला आली पाहिजे, त्यातून त्याचा मार्ग मोकळा व्हायला पाहिजे. मी लवकरच जनसंवाद या सभेच्या माध्यमातून नव्या मुंबईतल्या सर्व जनतेशी संपर्क साधणार. त्या ठिकाणी राजकारणापेक्षा जनसामान्यांच्या यातना वेदना यांच्यावर फुंकर घालण्याचंच काम आपल्याला करायचं आणि मला विश्वास आहे की आता ह्या परिसरातील संदीप नाईकांनी सांगितलं की इथं न्यायालय आहे, सिडकोचं ऑफिस, महापालिका ऑफिस, कोकण भवन, पोलीस आयुक्तांचं कार्यालय म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या नव्या प्रत्येक घटकाला इथे येऊन त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन निश्चितपणे मिळणार आहे. एकूणच थाटमाट करणं दाखवणं वेगळं असतं आणि त्याच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत अंतस्थ त्या ठिकाणी पोहोचतं. त्यांच्या मनाला एक प्रकारचं संवेदना त्यांच्या जपणं महत्वाचं असतं आणि ते सगळे आपण कराल असा विश्वास वाटतो. बहुतेक आज तर माझ्या नजरेसमोर 95% कार्यकर्ते सगळे म्हणजे वॉर्ड स्तरापर्यंत बूथ स्तरापर्यंतचे प्रमुख लोक आलेले जी काय काही अडचणी मला वाटते संदीप नाईकांनी कालच तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण केलं
फार का 10-12 दिवसापूर्वी आमंत्रित केलेलं आहे. पावसाचं वातावरण, सकाळची वेळ आहे, सुट्टीचा दिवस नाही, या सर्व गोष्टी लक्षात घेता खरं म्हणजे हा कार्यक्रम सगळा असा सगळ्यांना खुर्च्या करा, म्हणजे बरेच लोक सगळे असे महत्वाचे लोक उभे राहून त्या ठिकाणी हे सगळं ऐकत आहेत. पुन्हा लवकरच सगळ्यांना बसून शांतपणे त्या ठिकाणी विचार मांडण्याकरता वातावरण निर्माण करू. हे जे काय वैभव निर्माण होणार आहे ते जनसामान्यांकरता झटणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याचं ते यश असणार आहे. त्यामध्ये आमदार किंवा जिल्हाध्यक्ष किंवा जी कोणी पदाधिकारी त्यांच्यापेक्षा सर्वसामान्य कार्यकर्ता हा महत्वाचा आहे आणि तो महत्वाचा कार्यकर्ता जनसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होईल आणि त्या ठिकाणी राजकारणाकरता हे कार्य नाही, हे मनाला आनंद देण्याकरता कार्य निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करतो, रजा घेतो आणि संदीप नायकांच्या नेतृत्वाखाली या शहरात भारतीय जनता पक्षाचं कार्य अतिशय गतिमान प्रकाशमान होईल असा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडी कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला सांगू इच्छितो. आता दादा पत्रकारांची संवाद साधतील. साहेबांच्या वतीने सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. त्यानंतर ज्यांना नवी जिल्हा अध्यक्ष यांच्या बरोबर फोटो सेशन करायचं, त्यांचं अभिनंदन करायचं. आपण काही गर्दी करू नका आणि कार्यकर्त्यांना विनंती, पाऊस आहे, कृपा करून बाईक्स आणि गाड्या हळू चालवायच्या. मी पुन्हा एकदा मी आदरणीय भारतीय जनता पार्टी नवी जिल्हा अध्यक्षांच्या वतीनं सर्व सन्माननीय मान्यवरांचं पुन्हा एकदा इथे आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा जनसंपर्क कार्याचा उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झाला. वाढ दो काय क्या हा रोल. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरती आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं आपण उद्घाटन केलेलं आहे. काय भावना व्यक्त कराल, काय प्रतिक्रिया? बाब अशी आहे की शहर हे अतिशय सुजान आणि जीवनाचा प्रवाह ओळखणाऱ्या जनतेचं शहर आहे असं माझं मत. म्हणजे अन्य शहरामध्ये काही सुजान लोक नाहीत असं माझं म्हणणं नाही, परंतु या संवेदनाशील असलेल्या जनतेला सर्वतोपरी मदत मिळावी म्हणून नवी मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्याकरता कार्यालय असावं या उद्देशाने संदीप नाईकांनी हे बेलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्यालय सुरू केलेलं आहे. दादा 1 वर्ष लागलं कार्यालय सुरू करण्यासाठी भाजपाचं, याच्या पाठीमागचं कारण हे बघा, प्रश्न असे मधल्या कालामध्ये जवळजवळ म्हणजे 1 वर्ष लोकसभेचं कार्यक्रम ह्याच्यामध्येच सगळे आम्ही घडून गेलो आणि ती गोष्ट खोटी नाही. म्हणजे बाजार राजकारणाच्या सगळ्या या प्रवासामध्ये इतक्या प्रमाणामध्ये दररोजच राजकारणाशी आणि निवडणुकीशी कनेक्टिव्हिटी ही ह्याच वेळेला झाली आणि म्हणून त्याच्यामध्ये तो उशीर झाला. परंतु कुठलीही गोष्ट उशिराने झाली तरी सुद्धा झाली, या गोष्टीचं महत्त्व जास्त असतं आणि ते होणार आहे. दादा 2 कार्यालय 10 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीला भेटलेली आहे, ओपन झालेली आहे. ही लॉटरी म्हणावी का भाजपाची? कुठली भाजपा कार्यालयाची बीजेपीचे 2 कार्यालय झालेले गेल्या 10 दिवसामध्ये ओपन. ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची लॉटरी समजावी का? डेफिनेटली माझं म्हणणं आहे की जो एखाद्या मानवतावादी गोष्टी पूर्णत्वाकरता नेणारे जी कोण व्यक्तिमत्व असतील ती जिथं जिथं भेटतील, ती कुठल्या धर्माची, जातीची, पंथाची, पक्षाची, याच्यापेक्षा त्यांनी मनामध्ये धरलेली बाब
चांगले हेतूचे असेल तर 2 कशाला 4 पण झाले तरी मला आनंद वाटतो. दादा, भूखंड वाटपावरून वाद झालेला आहे, त्यात तुम्ही नाराजगी व्यक्त केलेली आहे. उदय सामंत यांनी तुम्हाला वेळ दिलेली नव्हती. नाही, बाब अशी की त्या दिवशी वेळ दिली होती, परंतु मुंबईमध्ये इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता की त्यामुळे विधानसभासुद्धा 2 तासामध्ये स्थगित करण्यात आली, विधान परिषद स्थगित करण्यात आली. बाब अशी आहे की त्या दिवशी वेळ दिली होती, परंतु त्या वातावरणामध्ये मी जास्त आग्रह धरला नाही आणि मी रागावलो पण. मला त्याची तीव्र इच्छा होती आणि आजसुद्धा आहे. नव्या मुंबईच्या जनतेकरता 20 लाख टोटल फ्लोटिंग जनता पकडली, 20 लाख या जनतेकरता MIDCकडून सिडकोकडून बिलो घातलेले भूखंड मिळावेत आणि ते द्यावेत अशा प्रकारची इच्छा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंची पण आहे. त्यांनी तशा प्रकारचे गणित केलं आणि निर्देश दिले आणि तरीसुद्धा यंत्रणा म्हणजे शासकीय यंत्रणा म्हणजे अधिकारी वर्ग त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होत नाही. या गोष्टीचा क्रोध माझ्या मनात होता आणि त्यावेळेला फतवा निघतो विधान मंत्रालयामधून की आम्ही जे बिल्डरला भूखंड लिलावाद्वारे दिले त्यांना महानगरपालिकेने सर्व सुविधा पुरवाव्यात. अरे, माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश केल्याप्रमाणे ते जे भूखंड स्थगित केले, तुम्ही विक्री केली, तुमचा गुन्हा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्देश करता म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश केलेले तुम्हाला विसर पडला की काय. आणि म्हणून त्या दिवशी मी बोललो. आता उत्तराच्या अनुषंगानं उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी तिथं म्हटलं की एकनाथजी शिंदेशी मी चर्चा केलेली आहे, आज उद्याचा दिवस शेवटचा आहे, त्या अनुषंगानं बैठक लावून त्या गोष्टीवर पूर्ण जे विषय कमिट झालेले आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि माननीय मुख्यमंत्री ते करतील असा माझा विश्वास. तरी दादा, एका प्रभावशाली लोकनेत्याला माजी पालकमंत्र्यांना 2.5 तास तारकात ठेवणे ही निंदनीय बाब नाही का? नाही, ऐकून घ्या. ती जर का पाऊस त्या ठिकाणी मुंबईमध्ये धुडो पडत नसता आणि जर वातावरण त्या ठिकाणी जलमय होण्याचं होतं, विधानसभेचं एकूण कार्य जे होतं तेच थांबवलं, विधान परिषदेचं, त्या सर्व गोष्टीचा लक्षात घेता मला त्या गोष्टीचं व्यक्तिगत मला ते काही अपमानास्पद वाटलं नाही. प्रश्न असा की उद्याला मला न भेटता जे कमिटमेंट झाले ती जर का उद्याला पेपरद्वारे किंवा पत्राद्वारे मला कळवलं ते मला आनंद वाटेल. कामं होण्याशी मतलब आहे. नवी मुंबईच्या जनतेला जे दिलेले माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशातून ती संपूर्ण कार्यवाही MIDCनं सिडकोने करावी. जे BMTCच्या कर्मचाऱ्यांचे त्यांना भूखंड देण्याचा प्रश्न आहे, जे सर्व्हिस रोडला जे भूखंड दिला ते रद्द करून त्यांना दुसऱ्याकडे घेऊन जावे, त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचं वाईट व्हावं, दुसऱ्या कोणाचा अवमान व्हावा ही माझी इच्छा नाही. आगामी बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघावर आपला दावा आहे. नाही, बघा प्रश्न असा की ऐरोलीवर सुद्धा दुसरा कोणी एक दावा केला मला दुःख वाटणार नाही, कारण जो पक्षाकरता काम करतो त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये इच्छा व्यक्त झाली तर त्याच्यामध्ये चूक नाही. तर कुठल्या मतदारसंघामध्ये कोणाला प्रतिनिधित्व करायला संधी द्यावी हे पक्षाच्या नेतृत्वाचा तो प्रश्न असतो आणि म्हणून उद्याला ऐरोलीमध्ये जर काही घटकाने जर इच्छा व्यक्त केली तर मला त्याचं दुःख वाटणार नाही. प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु दादा, ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की दादांसोबत आमदार संदीप नाईक देखील ह्या विधानसभा निवडणुकीत असावे, काय वाटतं आपल्याला? नाही, बघा कार्यकर्त्यांना वाटणं आणि ते नेतृत्वाच्या काही त्याला मंजुरी मिळणं ह्या 2 बाबी आहेत आणि म्हणून नेतृत्व जे अंतिम निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळे राहणार आहोत. आता विधानसभा निवडणुका जवळच आहेत. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपण जनतेला काय आश्वासित करणार? जनतेला एक आश्वासित करतो, आम्ही या शहराचे विश्वस्त आहोत, या शहराचे पहारेकरी आम्ही आहोत. या शहराचे आमदार वगैरे या गोष्टी गौण आहेत. या शहराच्या जनतेच्या सर्व गोष्टी करतात, म्हणजे तो पाणी पुरवठा असो, वीज असो, स्वच्छता असो, आरोग्य असो, या सर्व गोष्टी करता परिपूर्ण
त्या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही करणार। बेलापुर विधानसभा क्षेत्र के तमाम जो सीनियर जो कार्यकर्ता पदाधिकारी है, आपको मानने वाले जो समर्थक है, उनकी एक इच्छा है कि दादा फिर से बेलापुर विधानसभा क्षेत्र से चुनाव लड़े। इस जनसंपर्क कार्यालय से क्या उनका सपना पूरा होगा? नहीं, देखो अभी बात आयरोली के आनंद सुतार मुझे छोटे वाले नहीं है, तो आयरोली में मैं रहूँगा। बेलापुर में जो आयरोली में भी यदि पार्टी ने डिसाइड किया कि किसी और को टिकट देना है, मुझे कोई एतराज़ नहीं है। तो बात ऐसी बेलापुर में मेरी इच्छा नहीं है, अभी बेलापुर से मेरी इच्छा पूरी होगी। लेकिन 25 सालों तक आप यहाँ का प्रतिनिधित्व किए हैं, जो लोग मानने वाले हैं आज भी ऐसा कई लोगों ने कहा कि हम चाहते हैं कि फिर से नाइक साहब यहाँ से प्रतिनिधित्व करें। देखिए बात ऐसी, मेरी जो पहले बेलापुर विधानसभा मतदार संघ था उसके 6 मतदार संघ हुए। उस टाइम में बैंदर में भी मुझे लीड मिलता था, कलवा मुमरा में भी लीड मिलता था, आयरोली इलाके में भी, बेलापुर में भी, वर्तक यानी जो घुड़बंदर रोड है मानपाड़ा वगैरह उधर भी लीड मिलता था। तो बात ऐसी कि सभी इधर से इच्छा लोगों की होगी, लेकिन वो पूरी तो अपन नहीं कर सकते। दादा समर्थक म्हणतायत आमचं ठरलंय, या मतदारसंघातून संदीप नाईक यांना समर्थन देण्याची घोषणा हे बघा बाब अशी आहे की कोणाच्या तोंडावर आपण हात देऊ शकत नाही, कोणाच्या मनातल्या भावनांना आपण कोंडमारा करू शकत नाही, परंतु पक्षाच्या शिस्तीला अनुसरून पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आम्ही राहायचं ठरवलेलं आहे। आता लोकांनी काय ठरवलं तर त्याच्या मर्जीचा। दादा जनसंवाद यात्रेचा निर्धार आपण व्यक्त केला, नेमकं काय स्वरूप असेल? नाही, जनसंवादाचे प्रश्न असे की या ठिकाणी अजून लोकांच्या घरांचे प्रश्न, अनधिकृत तोडफोड, त्या ठिकाणी विजेचे प्रश्न, गटर तर सगळा किंवा 12.5% मिळाले नाहीत काही लोकांना त्या ठिकाणी कोणी फसवलं नाही। या सगळ्या गोष्टी करताना जनसंवाद चालू या ठिकाणी राजकारण नवी मुंबईमध्ये कशा पद्धतीने आपल्या माध्यमातून राबवाल? संदीप नायकाच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने जनसामान्याला प्रत्येक वाडागानी बूथ गणित त्या ठिकाणी काम चालू आहे आणि ते यशस्वी होईल। सुरू झालेलं नाही, तयारी चालू आहे, आता लवकर होईल। सर, भाषणामध्ये आपण एक मुद्दा मांडला होता भाषणामध्ये आपल्या की 2024ला आपल्याला धक्का बसला, पण 29ला तुम्ही खासदारकीच्या बद्दल बोलताय, पण आमदारकीला पण आपण कुठे हे करणार का? नाही, मी देशस्तरावर बोलतो। देशस्तरावर या गोष्टीची प्रत्येकाने दखल घेतलेली आहे आणि त्या झालेल्या छोट्या छोट्या चुका असतील त्या आपण दुरुस्त करून त्या ठिकाणी पुन्हा भविष्यकालामध्ये प्रवास गतिमान करण्यासाठी तो विचार मी मांडतो। ओके, धन्यवाद।